अयोध्येत राम जन्मभूमीवर श्रीरामाच्या भव्य मंदिराचा उद्घाटन झाला. आता मोठ्या संख्येने लोक अयोध्येमध्ये दर्शनासाठीही जात आहेत. मात्र श्रीराम जे आहे ते संपूर्ण भारताचे होते आणि श्रीरामाचा जीवन जो आहे तो सामाजिक समरसतेचा होता, असा संदेश देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून वेगळे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र आणि गोव्याचे विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री गोविंद शेंडेजी आहेत. गोविंदजी, विशेष बाईक रॅली काढली जात आहे. नेमकं या बाईक रॅलीचा रामाशी काय संबंध? हा एक अनोखा प्रयत्न आहे. राम हा देशामध्ये समरसतेचा प्रतीक आहे. निषाद असो, शबरी असो, केवट असो, या सगळ्यांचा मान आणि सन्मान हा रामाने केला. वानरापासून मनुष्यापर्यंत या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं. आणि भारतामध्ये विविधतेमध्ये एकतेचा जो प्रयत्न आपण मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे. हिंदीमध्ये म्हणतात विविधता में एकता. ही आमची हमारी खूबसूरती है असं म्हणतात. आमचा एक चांगुलपणा आहे हा, की आम्ही विभिन्न विचारांचे लोकसुद्धा एका दिशेने एका उद्देशाला प्राप्त करण्याकरता आणि खांद्याला खांद्या लावून आम्ही चालतो. राम हा समरसतेचा प्रतीक आहे. राम ह्या देशाचा प्रतीक आहे. राम ह्या देशाची ओळख आहे. तर म्हणून त्या दिशेने पण सर्व समाज हा रामाच्या दर्शनाकरता जात आहे. नागपूर हे एक विशेष स्थान आहे. देशाचं केंद्रही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उद्गम इथेच झालेलं आहे. आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच बौद्ध पंथ स्वीकार केलेला आहे. त्यांची दीक्षा इथेच झालेली आहे. असा हा एक विशेष स्थान आहे. आणि म्हणून असा एक विचार केला की सर्व समाजाला सोबत घेऊन आणि अयोध्येकडे युवकांनी प्रस्थान करावं. आणि म्हणून नाव दिलं त्याला दीक्षाभूमी ते जन्मभूमी असं नाव दिलं. 9 तारीख या दिवशी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री माननीय विलीनजी परांडे हे नागपूरला विशेष करून ह्या कार्यक्रमाकरता येत आहेत. याच्यावरून आपण या कार्यक्रमाचं महत्त्व समजावं. आणि तिथे दीक्षाभूमीचे दर्शन घेतल्यानंतर आणि समोरच जे साठेंचं स्मारक आहे तिथे मंच बनवला आहे, कारण की इतके सगळे लोक मावले पाहिजे. आणि तिथे समारोह होऊन आणि त्या मंचावरती समाजाचे प्रत्येक घटक, त्याचे प्रमुख ह्या मंचावर उपस्थित राहावे हा सर्व प्रयत्न केला आहे. दीक्षाभूमीवरून ही बाईक रॅली दर्शन घेऊन निघेल आणि राम जन्मभूमी म्हणजेच अयोध्येपर्यंत जाईल. किती तरुण या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि ते विविध समाज घटकांचं प्रतिनिधित्व करणारे तरुण आहेत का, विविध जाती समूहाचे ते तरुण आहेत का? कारण या बाईक रॅलीचं उद्दिष्टच सामाजिक समरसता आहे. हां, एक जवळपास 150 ते 250 युवक मोटरसायकलने जाणार आहेत. एक 8 ते 10 4 व्हीलर्स त्याच्यामध्ये राहणार आहे. एक रथ तयार केलेला आहे. याच्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत हे आहेत. भारत मातेची प्रतिमा आहे. गौतम बुद्धांची प्रतिमा आहे. मागे एक भारत मातेचं मोठं चित्र आहे. त्याच्यामध्ये या देशातले सर्व समाजातले जे मोठे संत होऊन गेले त्यांचे सर्वांचे त्याच्यामध्ये चित्र आहेत. अशी ती रॅली इथनं निघणार आहे. त्याच्यामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाचा युवक त्याच्यामध्ये सहभाग होणार आहे. कुठंतरी आता राम मंदिराचा स्वप्न जो विश्व हिंदू परिषदेचा आणि कोट्यवधी रामभक्तांचा होता तो पूर्ण झालेला आहे. मात्र आता त्याच राम मंदिराला घेऊन एक वेगळ्या पद्धतीची सामाजिक मोठ बांधण्याचा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न आहे का? याच्यातून संघटनात्मक विस्तार आणि हिंदूंचं ऐक्य घडवण्याचा हा प्रयत्न आहे.
विश्व हिंदू परिषद आपल्या स्थापना काळेपासूनच ह्या गोष्टीला घेऊन चालतोय. विश्व हिंदू परिषदेचा घोषवाक्य आहे, हिंदवः सोदराः सर्वे न हिंदू पतितो भवेत. आम्ही सर्व हिंदू हे सहोदर म्हणजे सख्खे भाऊ आहोत. आणि म्हणून आमच्यामध्ये कोणी छोटा मोठा ऊच नीच कोणी दलित असा होऊच शकत नाही. आम्ही सर्व या भारत मातेची संतान आहो. त्या दृष्टीने आम्ही सहोदर अर्थात सख्खे भाऊ आहो. मग ऊच नीचेचा काही प्रश्नच नाही आहे. हा भाव विश्व हिंदू परिषद आपल्या स्थापना काळेपासून करतो आहे आणि त्याच दिशेने आमचे वाटचाल समाजामध्ये नेहमीच असतात. हा पण एक प्रयोग त्या अंतर्गतच आहे. काही लोक याला राजकीय दृष्टिकोनातूनही पाहू शकतात की म्हणजे आता निवडणुकांचा काळ आहे आणि भाजपला मदत पोहोचवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून सामाजिक समरसतेचा हा प्रयोग केला जात आहे असे आरोपही होऊ शकतात. ज्यांनी राजकीय चष्माच लावलेला आहे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसतं. पण विश्व हिंदू परिषद राजकारणासाठी काही कामं करत नाही. समाजाचा उत्थान, समाजाचा एकोपा, समाजामध्ये दिशा, समाजाचं धर्म, राष्ट्र हे सगळं जागृत करण्यासाठी सगळे कार्यक्रम करत असतो. राजकीय हेतू साध्य करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा काहीही उद्देश कधीही नसतो. तर नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवरून राम जन्मभूमी अयोध्येपर्यंत एक विशेष बाईक रॅली जी आहे ती काढली जात आहे. विश्व हिंदू परिषदेकडून सामाजिक समरसतेसाठी हा आयोजन करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये शेकडो तरुण जे आहेत ते सहभागी होणार आहेत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.